हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, आम्ही एक दोन गॅजेट घेतले आहेत, ते गॅजेट तुम्हाला दाखवणार आहे. योगा तीर्थ आत्ता उठली आहे, तिची आंघोळ बाकी आहे. आता ती आंघोळ करणार आहे. आता नाश्ता केला तिने. नाश्ता म्हणजे आज आमची एकादश आहे, त्यामुळे आम्ही आज काय जेवण नाही. तर आज उपवासाचं काहीतरी घ्यायचं, दोघांचा बनव. श्रुतिकाचा आहे सोमवार, माझी आहे एकादश. तर आता आज काय जेवणाचा बेत नाही, एक टाईम फक्त जेवण, फक्त श्रुतिकाचं आणि माझं. मी काय उद्या सोडणार एकादश, तर माझं काय संध्याकाळी बघू आता काय संध्याकाळी काय करते श्रुतिका. एकादश बोलतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी. तसं नाही, ते एकादशच आहे. ती आपलं फक्त एक एकादश आपण पकडायची, तेवढा एक दिवसाचा डाएट पण होतो. डाएट, यस डाएट. त्यामुळे तो डाएट एक दिवस तरी करायचा. असं ऍक्च्युली उपवास डाएट साठीच असतो, पण त्याच दिवशी आपलं जास्त खाणं होतं. हो, तर आता आपण ते दाखवूया. आणि आज त्याची अजून अंघोळ करायची आहे आणि तीर्था बघा पाया पडते देवाच्या. तीर्था काय करते तू? नाव नाही केली ना अजून? बाप्पाच्या पाया पडते तू? हो. दादा कुठे गेला? दादा कुठे गेला? काढशील बाबू तू. तिला इथे चढून पाया पडायला आवडतं. कोण आहे? तिथे नाही हात लावायचा मला, नाही हात लावायचा. ओ धाव करूया. मी घालू आंघोळ, मी घालू. म्हणजे मी आता हिला घालतो आंघोळ. रोज आई घालते. रोज आई घालते. आज श्रुतिका घालते, आज मी घालणार आहे. मी पण घालतो, पण कधीतरी मी घरी असेल त्यावेळी, मी सकाळचा घरी असेल त्यावेळी मी घालतो आंघोळ. नाही घालतात. आज बाबांकडनं आंघोळ करणार ना बाबू? आंघोळ करायला आणि कपडे घालायला तिला अजिबात आवडत नाही. हो, खूप आळस करते, रडते भरपूर. आणि मेन म्हणजे डायपर घालत नाही. डायपर घालायला पण भरपूर आळस. देवपूजा झालेली आहे आमची. ॲक्च्युली आज त्याचं असं काही काम नाही आहे, कारण की आमच्या दोघांचाही उपवास आहे. आज आहे सोमवार आणि आज एकादश पण आहे. सो आज आमच्या दोघांचाही उपवास आहे, त्याच्यामुळे जेवण असं नाही आहे. उपवासाचं असणार आहे, पण ह्यांचं बोट सुजलं आहे, त्याच्यामुळे खिचडी नाही करणार. हा ना? हो, दाखवा बोट तुमचं. आता जाणार आहे डॉक्टरकडे. आता युरिक ॲसिड वाढलं ना शरीरात की बोट सुजतं यांचं, सगळंच बोटवर. मिडल फिंगर आहे ना, हे वाला, हे पूर्ण सुजले. त्याचा खूप त्रास होतो ना, त्याच्यामुळे खिचडी हा पदार्थ. मी गेलो पण नाही बाहेर. हे बघा, हे पूर्ण असं सुजतं. ॲक्च्युली पित्ताचा ज्यांना त्रास असतो ना, त्यांना हे सर्व फेस करावंच लागतं. तीर्था, पडशील बाबू पडशील ना तू. काय देऊ तुला? व्लॉगिंग करायचंय? पुढचं काय बोलतच नाही. दादा कुठे गेला? दादा कुठे? तीर्थाचा. आणि आता आई आणि अभंग आणि सारिका अद्वैत हे गावी गेले, त्यामुळे ती कंटाळते. म्हणजे एवढी कंटाळली, तिला खेळायला कोण नाही आता. आहेत तसे शेजारचे पण, त्यामुळे ना भरपूर कंटाळले. शाळा अजून चालू आहे ना, एप्रिल पूर्ण सुट्टी नाही पडली सगळ्या मुलांना.
तर झाले त्यामुळे 2 घरात दिवस झाले ते गेलेले. हो तीर्थाची अंघोळ झाली आहे. तीर्थाची अंघोळ झाली आहे. आमच्या तीर्थाची अंघोळ झाली आहे. आज बाबांनी अंघोळ आणि घातली माझी अंघोळ मस्त. झाली आहे, घामाने अंघोळ झाली माझी. तीर्थाची झाली पाण्याने आणि माझी झाली घामाने. हा खूप गरमी वाटली बाबा. ऊन तर आहेच, प्लस गरम घरातच इतकं होतं ना की एसी पंख्याशिवाय काय पर्याय नाही. बिल बघूया केवढं आहे. काय आलं? बिल केवढं आहे ते बघूया आता. ह्यावेळी एसी आहे. गरमीच्या दिवसामध्ये बिल बघायचं नाही बाबा. तीर्थात आता बसले बघ आंघोळ करून. तीर्थ आमची बसली आंघोळ करून. आता तिला कपडे घालायची. तर मंडळी, आपण जे मी मगाशी बोललेलो 2 गॅजेट आहेत ते गॅजेट तुम्हाला आता दाखवतो. घेऊन ये. तर जे मी मगाशी बोललेलो तुम्हाला डिजिटेक चा मी नॉइज कॅन्सलेशन माईक आणलेला आहे. हा तुम्हाला आता ओपन करून दाखवतो. आणि हे आहे, भाऊ दाखव ओके दाखव आमची तीर्थ हे दाखवते बघा. तुम्हाला. हे आणि वॉच हे आहे, वॉच आहे फास्टॅगचं डिजिटल वॉच श्रुतिकाला आणलेला आहे. तर आपण हे आता तुम्हाला ओपन करून दाखवतो सर्व. अशा प्रकारे ओपनिंग आहे आपल्या ह्या न्यू गॅजेटची. डिजिटॉक. सो थोडा व्हॉइसचा प्रॉब्लेम हा येतोच सर्वांना, त्यामुळे मग हे आम्ही घेतलेलं आहे. आणि ॲक्च्युली मी घेतला आहे मॅग्नेटचा घेतला नाही, मी घेतला आहे आपला पिन असते त्याचा. हा क्लिपवाला घेतलेला आहे मी. तर हा बघा क्लिपवाला घेतला आहे. हा क्लिपवाला सेफ आहे, कारण की मॅग्नेट माझ्या दृष्टिकोनाने मॅग्नेट पडू शकतं चुकून. तर आपला क्लिप एकदा फिक्स केला की होतो. हा बघा आणि हे बघा त्याच्यावरची कॅप आहे माईकच्या वरची. आणि अशा प्रकारे आपला हा माईक नॉइज कॅन्सलेशन मस्त आहे. ऍक्च्युली आता आजूबाजूचा आपण आवाज आता आपण तुम्हाला तिची पण व्हिडिओ मी टाकणार आहे. हे कनेक्ट करून त्याचा पण व्हॉइस तुम्हाला दाखवणार आहे. आणि आजूबाजूचा नॉईज टाळण्यासाठी हे बेटर पडतं माईक. Yes, खूपच yes. हवेचा आणि बाकी गोष्टींचा भरपूर आवाज येतो. सो आपला व्हॉइस त्याच्याहून कमी येतो. त्यामुळे हे गॅजेट खूप चांगलं आहे जे ब्लॉगिंग करतात. आणि आम्ही आमच्या तीर्थाबरोबर ते तुम्हाला दाखवतोय. अनबॉक्सिंग चालू आहे. चल घे. आम्ही नाही दिसत आहे तिथं. बाबू आम्ही दिसत नाही. अहो, बाजूला. मागे मागे इथे माझ्याकडे ये माझ्याकडे. इथे घड्याळ दाखवूया आपण. वॉच तिचा वॉच घाला. ती घालायला सांगे वॉच. मग ओके, सो आता आपण स्ट्रेकचं घड्याळ ती बघ वॉट पॅकेजिंग. बघा फक्त हे तीर्थ आम्हाला ना ऍक्च्युली काही करून देत नाहीये. तीर्थ ओके तू दाखव. तू दाखव. वाव. हे अशा प्रकारे आमचे 2 गॅजेट. आता मी माईक कनेक्ट करून आपण पुढची व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपण आता इथे मी माईक
कनेक्ट केलेलं आहे. आता इथून पुढचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन तुम्हाला समजेल किती फरक आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला कळेल की किती फरक आहे ते. कारण की ना घरामध्ये शूट करताना हवा एवढी आहे, कारण की आता गरमीमुळे फॅन फास्ट करायला लागतो आणि त्या फॅनचाच जास्त आवाज येतो आणि आपला आवाज तुमच्यापर्यंत कमी पोहोचतो. त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला समजेल की आपण म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की हा डिजिटेकचा जो माईक आहे तो किती बेटर आहे ते. मी आलोय डॉक्टरकडून, जस्ट लस्सी घेऊन आलो येताना. आज खिचडी नाही, आज लस्सीवर काम चालू आहे. मला आणि श्रुतिकाला लस्सी घेऊन आलो. तीर्थ आमची झोपली. कामाला वाजलेत 3:15. आता सगळं आवरलंय आणि तीर्था आता झोपून उठली आणि आता माझ्याकडे हँड ओव्हर आता करणार तीर्थाला. तर झोपते का बघूया आणि मग ती जेवली नाही नी. खाली बाईक पार्किंगचं तयार करतायत. बाईक पार्किंग मार्किंग कशाही पण गाड्या लावतात त्यावेळी ते पूर्ण गाडी काढायला भरपूर प्रॉब्लेम होतो. तर इथे हे अशा प्रकारे बाईक पार्किंग आणि इथे आता फी घेणार आहेत. ज्यांची स्वतःची आहे इथे रूम त्यांना 300 रुपये आणि ज्यांची जे भाड्याने आहेत रेंटवर आहेत त्यांना पर गाडी मागे 300 रुपये आणि मिनिमम 2 गाड्या. तर बहुतेक ज्यांची स्वतःची रूम आहे त्यांना 200 रुपये आहे. हां, ज्यांची स्वतःची रूम आहे त्यांची पर गाडी 200 रुपये. जे रेंटवर आहे त्यांची पर गाडी 300 रुपये आणि 2च्या वर असेल तर त्यांना बाहेर, म्हणजे तिसरी गाडी बाहेर लावायची, इथे लावायची नाही बिल्डिंगच्या या कंपाऊंडमध्ये. असं आता इथे रूल काढलेला आहे. हे बघा संध्याकाळच्या टायमिंगला पण मस्त वाटतं इथे बघा. जबरदस्त एकदम. मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. देन बाय.